ठरलं तर मग मालिकेच्या 17 सप्टेंबरच्या भागात अर्जुन चैतन्यने प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी आता जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो. ज्यावेळी प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन आली असता अर्जुन मुद्दाम आता ती कॉफी प्रियाच्या पायावरती सांडतो की जेणेकरून त्याला तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची जन्मखून आहे की नाही हे चेक करायचं असतं. आणि त्याच्यानंतर प्रिया जेव्हा आता स्वतःचा पाय धुवून आलेली असते त्याचवेळी अर्जुनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा पर्दाफाश झालेला असतो. आणि अर्जुनने सायलीच्या पायावर सुद्धा 3 जन्मखून पाहिले असल्याने खऱ्या तन्वीच्या सत्याचा उलगडा झालेला आहे. हाच पर्दाफाश अर्जुन आता सर्वांच्या समोर कसा करणार आहे हे आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे प्रिया रडण्याचं नाटक करत प्रतिमाकडे पळत आलेली असते, परंतु प्रतिमा तिच्याकडे एवढं लक्ष देत नाही. कारण प्रियाला भीती वाटत असते जर सायलीने आता प्रतिमाला मानसोपचार तज्ज्ञांकडे जर घेऊन गेली तर मग प्रतिमाची स्मृती यायला वेळ लागणार नाही. आणि एकदा जर प्रतिमाची स्मृती परत आली तर प्रियाचं काय होईल पुढे सांगता येत नसतं. त्याचमुळे सायलीच्या विरोधात भडकवण्यासाठी आणि प्रतिमाने मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊ नये याच एका कारणासाठी प्रिया प्रतिमाकडे येते आणि तिला सांगते की आई अगं मला खूप भीती वाटते आहे. ती सायली आहे ना, ती ना तुला वेडी ठरवायला निघाली आहे. अगं तिने घरातील सर्वांनाच सांगितलं आहे की तुला वेड लागला आहे आणि तुला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. तुला तर माहिती आहे ना की त्या सायलीने घरातल्या सगळ्यांनाच कसं गुंडाळलं आहे ते. सर्वच जण तिचंच ऐकतात. अगं भामटी प्रिया प्रतिमाला खोटी सिंपत्ती दाखवते आणि तिला सांगते की मी तुझ्यासोबत कायम आहे आई. मी त्या सर्वांना सांगितलं की माझ्या आईला उपचारांची काही गरजच नाही आहे कारण तिला काहीच झालेलं नाही आहे. परंतु आई तू ना एक काम कर, तू ना ते डॉक्टर आले ना की त्यांना अजिबात घरातच नको घेऊस. तू ना तुझ्या रूमचा दरवाजा बंदच ठेव. अगदी सायलीने सुद्धा तुला जरी आवाज दिला ना तरी तिला अजिबात ओ अशी हाक देऊ नकोस, तरच तिचा प्लॅन फसेल. मुदाम प्रतिमाला ती घाबरवते आणि ती म्हणायला लागते की आई तुला जायचं आहे का वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. प्रतिमा घाबरते आणि नकार द्यायला लागते. तेव्हा प्रियाला हसू येत असतं. त्यानंतर ती प्रतिमाला सांगते की आई तू अजिबात घाबरू नकोस हा, कारण तुझी मुलगी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. त्यानंतर प्रिया प्रतिमाला सांगते की तू अजिबात आई त्या सायलीचं काहीच ऐकून घेऊ नकोस हा, आणि एवढं लक्षात ठेव की मी आहे तुझ्यासोबत. प्रतिमा आता घाबरलेली असते. प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झालाय असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती प्रतिमाच्या मनात वेडेवाकडे विचार भरवून निघून जाते आणि प्रतिमा घाबरतच आता विचारांमध्ये पडते. सायली रूममध्ये रविराजांची मैत्रीण जिच्याकडे प्रतिमाला मानसोपचारसाठी घेऊन जाणार असतात तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना काय काय सांगायचं हे सगळं लिहून ठेवत असते की प्रतिमा त्यांना मागचं काहीच आठवत नाही. त्या नेहमी जे भाजलेले व्रण आहे त्या एका बाजूचा चेहरा झाकून ठेवतात. आणखी त्या अपघातामुळे प्रतिमा त्याची वाचा गेली असावी. हे सगळं सायली आता लिहून ठेवत असता अर्जुन वॉशरूममधून बाहेर पडतो. अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की सायली काहीतरी पॉईंट लिहिते आहे. अर्जुन तिला विचारतो की काय करताय तुम्ही. तेव्हा सायली सांगते की प्रतिमा त्यांना चेक करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ ते डॉक्टर येणार आहेत ना, मग ते आल्यानंतर उगाचच गोंधळ नको व्हायला, त्यामुळे प्रतिमा त्यांच्या बाबतीतले सगळे काही प्रश्न मी आत्ताच मांडून ठेवते आहे. अर्जुन फ्रेश होऊन आता सायलीजवळ बसतो. तेव्हा सायली विचारते की काय झालं, तुम्ही खूप दमला आहात का, कॉफी, तुम्हाला ऑफिसमध्ये खूप काम होतं का. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, जेव्हा ऑफिसमधलं काम संपलं होतं त्यानंतर मी सुमन काकूंकडे गेलो होतो, कारण मला एक्झॅक्टली ते पुरावे बघायचे होते की जे पुरावे दाखवून तीच तन्वी आहे हे सिद्ध झालं होतं. काय आहे, कारण माझ्या मनात चालू असणारे विचार मी सिनियरला नव्हतो ना सांगू शकत, परंतु ते पुरावे काय आहेत हे तर शोधावं लागणार होतं, म्हणून मी सुमन काकूंची भेट घ्यायला गेलो होतो. अर्जुन एक एक करून आता प्रियाने नक्की रविराज सुमन यांना काय पुरावे दाखवले हे सायलीला सांगत असतो. सायली अर्जुनवरती खूप चिडलेली असते, कारण ज्या प्रकारे अर्जुन डिटेक्टिव्ह बनून प्रियाच्या बाबतीत शोध घेत असतो की ती तन्वी आहे की नाही हे मात्र सायलीला काही पटतच नसतं. कारण सायलीला वाटत असतं की तो तिच्या भावनाशी, रविराज प्रतिमांच्या भावनाशी खेळतो आहे आणि त्याला जर हे सिद्ध नाही करता आलं तर सगळ्यांच्या नजरेतून तोच खाली उतरेल. सायली काहीच ऐकून न घेता तेथून निघून गेलेली असते, परंतु अर्जुन
त्याला वाटत असतं की सायली तिथेच आहे आणि अर्जुन सांगायला लागतो की मी जेव्हा सुमन काकीकडे गेलो होतो ना, त्यानंतर मला असं समजलं की तिने लहानपणीचा फोटो दाखवला होता. त्या फोटोचं काय, तिने दुसरं एक पुरावा दाखवला होता, ते म्हणजे लहानपणीचं लॉकेट, जे की पुन्हा आजीने मला दिलं होतं आणि मी माझ्या वाढदिवसाला तन्वीला दिलं होतं. परंतु याच्या व्यतिरिक्त सुमन काकूने खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगितली की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राच्या पानाच्या आकाराची जन्मखूण आहे. असं म्हणतच अर्जुन जेव्हा वळतो पाहतो तर सायली रूममध्ये नसतेच आणि अर्जुन स्वतःशीच बडबडायला लागतो की काय मिसेस सायली तुम्ही पण, अहो तुम्ही इथे आहात म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही माझं काहीच ऐकून न घेता कशा निघून जाऊ शकता. अर्जुनला हे सायलीचं वागण्यासाठी खूप वाईट वाटलेलं असतं. इकडे सायली बाहेर आली असता जिन्यावरून उतरत असता सायली विचार करते की यांनी तर हद्दच पार केली आहे. आता प्रियाच्या बाबतीत पुरावे शोधण्यासाठी यांनी सुमन काकूंची भेट घेतली आहे. सायलीचा संताप होत असतो, खूप चिडचिड होत असते, परंतु ही गोष्ट ती घरात कोणालाही बोलून दाखवू शकत नसते. तर इकडे प्रिया रविराजांना मनवण्यासाठी आलेली असते, कारण ती घाबरलेली असते. प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन जाऊच नये असं तिला वाटत असतं आणि त्यासाठी ती अडवणूक करण्याचा एक प्रयत्न करत असते. प्रिया रविराजांना सांगते की बाबा मला तुमचं हे पटलेलंच नाही आहे. अहो आई काही मनोरुग्ण नाही आहे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला. आपण ना तिला प्रेमानेही समजावू शकतो, आपण ना तिला कॉन्फिडन्स देऊया आणि एक दिवस नक्की बघा तिला सगळं काही आठवेल. रविराज प्रियाला सांगतात की आपण काय डॉक्टर आहोत का? अश्विनने आपल्याला आतापर्यंत जे काही सांगितलं ते आपण करत आलोत ना, त्याचा काही उपयोग झाला का? त्यावर प्रिया रविराजांना सांगते की बाबा परंतु त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याने भलतंच आईला काहीतरी झालं तर? हे बघा बाबा, आईला जर काही त्रास झाला ना तर ते मला नाही बघवणार. प्रियाची नाटकं काही थांबत नसतात आणि रविराज प्रियाची समजूत घालत असतात. तेव्हा रविराज प्रियाला सांगतात की आपण ना उच्च दर्जाची ट्रीटमेंट देणार आहोत आणि प्रतिमाला आपल्या काहीच होणार नाही आहे, शिवाय तिची काळजी घ्यायला सायली आहेच. सायलीचं नाव काढता क्षणी प्रियाचा जळफळाट आणखीनच वाढलेला असतो. त्यानंतर ही प्रिया ऐकून घ्यायला तयारच होत नाही. प्रिया आता स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकते. उलट ती रविराजांना सांगते की हे बघा बाबा, तुम्हाला सायकेट्रिस्ट आईसाठी घेऊन यायचं आहे ना, मग तिकडे जायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना की तिथे गेली आणि आई अचानक गायब झाली तर? दहीहंडीच्या दिवशी नक्की काय घडलं होतं तुमच्या लक्षात असेल बाबा. तुम्हाला जर आईला ट्रीटमेंट द्यायचीच असेल तर सायकॅट्रिस्टला इथे घरी आणा. तुम्ही जर इथे त्याला घेऊन आलात आणि जर त्यांनी आईवरती इथेच माझ्यासमोर आता उपचाराला सुरुवात केली तर मला काहीच नाही फरक पडणार. तेव्हा रविराजला होकारच देतात. प्रिया स्वतःच बोलून बसलेली असते आणि स्वतःच जाळ्यात अडकलेली असते. रविराजांना प्रियाचा निर्णय मान्य असतो. शिवाय आता प्रतिमा जर तिथे डॉक्टरांकडे यायला तयारच नाही झाली तर हा दुसरा मुद्दाही उभा राहू शकतो. त्यामुळे प्रियाचं म्हणणं रविराजांना पटलेलं असतं. रविराज प्रियाला सांगतात की आता तू एक काम कर, तू ना तुझ्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला बाळा, ठीक आहे? असं सांगून रविराज तिथून जातात. प्रिया इतकी वैतागून गेलेली असते की ती जे काही खड्डे खणत असते त्यास ती स्वतःच अडकत चाललेली असते. तिची चिडचिड होत असते आणि त्यासाठी ती नागराजला फोन करते. नागराज फोनवरती सांगतो की जे बोलायचं आहे ते पटकन बोल. प्रियाच्या रागाचा पारा आणखीनच चढतो आणि ती त्याला सांगते की पटकन काय बोल, इथे काशी 500 मैल वेगाने गोष्टी घडतायत आणि तुम्हाला पटकन बोलायची सुचते. त्यानंतर नागराज प्रियाला सांगतो की बरं ठीक आहे, जे बोलायचं ते हळू बोल परंतु मुद्द्याचंच बोल. तेव्हा प्रिया सांगते की ठीक आहे, तुमची जी वहिनी आहे ना, अर्धा मेंदू जो तिचा थिजला आहे ना, तोच अर्धा मेंदू नॉर्मल करण्यासाठी इथले लोक सायकेट्रिस्ट बोलवणार आहेत. नागराजला आता जबर धक्काच बसतो. धक्क्यानेच नागराज प्रियाला विचारतो की परंतु अश्विनी तर सांगितलं होतं ना की आपण थोडे दिवस वाट बघूयात म्हणून. चिडलेली प्रिया नागराजला सांगते की ते थोडे दिवस गेले. या किल्लेदाराला ना घाई लागले आहे, त्याला त्याची बायको पूर्वीसारखी हवी आहे म्हणे. प्रिया नागराजला घाबरवते. ती म्हणते की पूर्वीसारखी म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे ना की प्रतिमाला त्या ॲक्सिडेंटचं सगळं काही आठवणार, तिची मुलगी कोण आहे हे सगळं काही आठवणार. तेव्हा नागराज प्रियाला सांगतो की आणि तू काय तिथे बसून आरती करणार आहे का? त्या अर्जुनच्या मागे प्रेमाचे नाटकं करत फिरत बसणार आहेस का? मुद्द्याचं काम काय आहे? त्या प्रतिमाला त्या सायकॅट्रिस्टपर्यंत जाण्यापासून रोखणं, ते कर आधी. तेव्हा प्रिया चिडते आणि उलट नागराजला सांगते की
तुम्हाला काय जातंय तिथे उभं राहून बोलायला? इथे फ्रंट फुटला तर मी लढते आहे सर्वांच्या समोर. त्यानंतर पुढे प्रिया नागराजला सांगते की तुम्ही फोन ठेवून द्या बरं. आता इथं पुढे काय करायचं माझं मी बघते. रागानेच प्रिया फोन कट करते. नागराजची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. तो विचार करायला लागतो की आता दादा वहिनीला उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची काळजी घेणारच, आणि मग वहिनीला स्मृती परतल्यानंतर सगळं काही आठवणार. तर त्याच नंतर घरामध्ये सर्वच जण आता वाट पाहत असतात रविराजांची. कारण रविराज सायकॅट्रिस्ट जी की त्यांची मैत्रीण असते तिला आणण्यासाठी गेलेले असतात. खूप वेळ झाला तरी ते येत नसल्याने पुन्हा हिला काळजी वाटायला लागते. तेव्हा अर्जुन सांगतो की पुन्हाजी तू अजिबात काळजी करू नकोस, मी फोन लावून बघतो. इतक्यातच रविराज त्यांची मैत्रीण दोघेही आलेले असतात. तर रविराज त्या सायकॅट्रिस्टची पुन्हाईसोबत ओळख करून देतो. त्यानंतर सायली त्यांना विचारते की तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे. तेव्हा ती सायकॅट्रिस्ट सांगते की काहीच नाही, कारण आज मी खास प्रतिमा वहिनींची गप्पा मारायला आले आहे. त्यानंतर ती प्रतिमाला विचारते की कशा आहात तुम्ही. प्रतिमा घाबरतच प्रियाकडे पाहते आणि प्रिया आता मान हलवून तिला तिकडून इशारे देत असते की काहीच बोलू नको. प्रियाने आधीचीच तिला पट्टी पडवलेली असते की सायली तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते आहे, आणि तिने सांगितलेलं असतं की जेव्हा डॉक्टर येतील तेव्हा तू निघून जा आणि दरवाजा बंद कर आणि कोणाला भेटूच नको. त्याचप्रमाणे प्रतिमा तेथून निघून जात असता रविराज पुढे येतात आणि प्रतिमाला अडवतात. प्रियाचा मात्र जीव भांड्यात पडलेला असतो. ती विचार करायला लागते की वा, या प्रतिमाला पहिल्यांदाच पट्टी पडवली, त्याचा काहीतरी फायदा झाला. रविराज प्रतिमाला समजावतात. ते सांगतात की हे बघ प्रतिमा, तुला माहिती आहे हे नाही म्हणजे मी तुझ्यासाठी अनोळखी आहे, आणि त्याच एका कारणाने मी आत्तापर्यंत तुझ्याशी काहीच बोलायला नाही आलो, कारण मी तुझ्या भावनांचा आदर ठेवतो. रविराज प्रतिमाच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप इमोशनल झालेले असतात, आणि ते प्रतिमाला सांगतात की आम्हाला आमची पूर्वीची प्रतिमा हवी आहे, आणि त्यासाठी तुला तुझा सगळा भूतकाळ आठवायला हवा आहे. तरच तुझाही मानसिक छळ थांबेल प्रतिमा, आणि तन्वीला सुद्धा तिची आई मिळेल. रविराज खूप छान पद्धतीने प्रतिमाला समजावत असतात, आणि ते पाहून सर्वजण तितकेच खुश असतात. तर प्रिया विचार करते की अरे बाबा, नको आहे मला ही अर्ध्या मेंदूची आई. त्यापेक्षा किल्लेदार तू एक काम का नाही करत, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर तरी करून टाक बाबा. हे प्रियाच्या मनातले विचार असतात. प्रतिमा, तुला तुझी नाती, तुझी माणसं सगळं काही आठवायला हवं आहे. त्यामुळे डॉक्टर श्रद्धा तुझ्या चेकअपसाठी आले आहेत. प्लीज त्यांना कोऑपरेट कर. असं म्हणून रविराज चक्क प्रतिमाच्या समोर हात जोडून उभे असतात. तिला विनंती करत असतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, आणि सगळ्यांनाच हे दृश्य पाहता खूप वाईट वाटत असतं. तेव्हा प्रतिमालाही तितकंच वाईट वाटलेलं असतं. प्रतिमाच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यानंतर सायली तिच्या जवळ येते आणि सायली सांगते की प्रतिमा त्या रविराज काका जे सांगतायत ते प्लीज ऐका ना. सायली प्रतिमाला समजावते. ती सांगते की प्रतिमा त्या पाहताय ना तुम्ही, आणि प्रतिमा त्या तसंही आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ना. सायली देखील आता प्रतिमाला समजावण्यासाठी तिच्यासमोर हात जोडून उभी असते. तेव्हा प्रतिमाला खूपच वाईट वाटत असतं. एकीकडून रविराज तर दुसरीकडून सायली, या दोघांनीही आता प्रतिमाला धर्मसंकटात टाकले असतात. तीच पाठीमागून पूर्णाईसुद्धा तेच करते. हात जोडून प्रतिमाला सांगते की प्रतिमा, या सगळ्यांमध्ये तुला त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे, परंतु प्लीज त्यांचं ऐक. प्रतिमा आधीचीच हळव्या मनाची असते, आणि त्यातून आता एवढे सगळेजण तिच्यासमोर हात जोडून तिला विनंती करत आहे म्हटल्यानंतर प्रतिमा नकारही देत नाही. त्याचबरोबर कल्पना, अर्जुन दोघेही, त्याचबरोबर प्रियासुद्धा, कारण प्रियाला देखील अर्जुनने तिच्यासमोर हात जोडून उभं केलेलं असतं. सर्वांनीच आता एवढं हात जोडून विनंती करत आहे म्हटल्यानंतर प्रतिमा परत फिरते आणि ट्रीटमेंट घ्यायला तयार होते. सर्वजण खूप खुश होतात. प्रियाला मात्र आता खूपच घाम फुटलेला असतो. ती मनोमन विचार करते की अशी पलटी नाही मारायच्या मूर्खबाई. त्या डॉक्टरने तुझी स्मृती जर परत आणली ना तर आमचा सत्यानाश होईल, असा विचार करून प्रिया घाबरून जाते. त्यानंतर डॉक्टर श्रद्धा यांनी ट्रीटमेंटला सुरुवात केली असता त्या पहिला प्रश्न प्रतिमाला विचारतात की मला प्रतिमा वहिनी, तुम्ही ना जमेल तशी उत्तरं द्या, अगदी इशाऱ्याने सुद्धा. तेव्हा प्रतिमा सायलीकडे पाहता सायली प्रतिमाला विश्वास देते. त्यानंतर डॉक्टर श्रद्धा प्रतिमाला प्रश्न विचारतात की मला रविराजने सांगितलं हे तुमचं माहेर आहे,
मग तुम्हाला इथल्या काही आठवणी आठवतायत का? त्यानंतर डॉक्टर श्रद्धा प्रतिमाला विचारतात की म्हणजे इथली तुम्हाला अशी एखादी गोष्ट आठवते आहे का? गार्डन एरिया, या घरातली माणसं, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं नाव आठवतंय का? तेव्हा प्रतिमा मान हलवून नकार देते. तिला काहीच आठवत नसल्याचं ती तिथे डॉक्टरांना सांगते. तेव्हा सायली डॉक्टरांना सांगते की मला जेव्हा प्रतिमा त्या भेटल्या होत्या ना पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी मला त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं. तर डॉक्टर तिथे प्रतिमाला विचारतात की मग मला सांगा वहिनी की तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतं आहे का? अपघाताचे प्रश्न विचारायला सुरुवात केली असता तिकडे प्रियाचीच पळताबळी थोडी झालेली असते. त्यानंतर प्रतिमा नकार देते. तेव्हा प्रियाचा जीव कुठे आता भांड्यात पडलेला असतो. प्रतिमा इशाऱ्याद्वारे जे बोलण्याचा प्रयत्न करत असते ते तिथे डॉक्टर श्रद्धा यांना समजत नाही. तेव्हा प्रतिमा हळुवारपणे सांगत असता अचानकपणे रविराज बोलतात की प्रतिमा हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तिला मागचं काहीच आठवत नाही. तिला अपघाताबद्दलही आठवत नाही आणि त्याचबरोबर आमच्यासोबत तिची असणारी ओळखही तिला आठवत नाही. प्रतिमा चकित होऊन रविराजांकडेच पाहते. इतक्या दिवसानंतर रविराज पहिल्यांदा प्रतिमाला पुरते ओळखलेलं असतं. त्यांनी तिचे इशारे त्यांना समजलेले असतात आणि रविराजांचं ते बोलणं पाहता सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. त्यानंतर डॉक्टर श्रद्धा यांनी इशाऱ्याद्वारे प्रतिमाला पुढचं सगळं सांगायला सांगितलेलं असतं. त्या विचारतात की मग नक्की तुम्ही कुठे राहत होतात, कुठे होतात इतके दिवस, इतके वर्ष? तेव्हा प्रतिमा सांगते की ती मंदिरात होती आणि त्यानंतर ती सायलीला भेटली. पुढे असेच आता खूप सारे प्रश्न डॉक्टर श्रद्धा विचारत असता प्रतिमा खूप छान रिस्पॉन्स देत असते त्यांना. त्यांच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची अगदी योग्य उत्तरं देत असते ती आणि ते पाहता सर्वजण तितकेच खुश असतात. हळूहळू जर प्रतिमाने असाच रिस्पॉन्स द्यायला जर सुरुवात केली तर एक ना एक दिवस तिला सगळं आठवू शकतं असं सर्वांचाच विचार असतो. प्रतिमाशी आता सर्व काही बोलणं झाल्यानंतर डॉक्टर श्रद्धा तिथे स्वतःचा निर्णय ऐकतात. त्या सांगतात की आपण यांच्यासाठी आता काउन्सिलिंग सुरू करूयात. त्याच्या पुढे जाऊनही काही उपाय असतात परंतु आपण सध्या तरी त्या विषयासंदर्भात नको बोलायला. पुढे आपण त्याच्याविषयी चर्चा करूयात. त्यानंतर डॉक्टर श्रद्धा यांनी काही गोळ्या औषधं लिहून दिली असता कल्पना त्यांना सांगते की डॉक्टर आम्ही प्रतिमाला ह्या गोळ्या औषधं नक्की देऊ. त्यानंतर श्रद्धाला रविराज परत एकदा सांगतात की शक्य तितक्या लवकर प्लीज प्रतिमाची स्मृती परत आण. तेव्हा डॉक्टर श्रद्धा या होकार देतात. त्यानंतर पुन्हाही रविराज घरच्या सगळ्यांचा डॉक्टर श्रद्धा निरोप घेतात. त्यांना बाहेर सोडण्यासाठी अर्जुन त्यांच्यासोबत जातो. सर्वजण खूप खुश असतात कारण प्रतिमाने खूप छान रिस्पॉन्स दिलेला असतो सगळ्याच गोष्टींसाठी. प्रतिमा त्यातून निघून चालली असता सायली पटकन तिच्या जवळ जाते. इतक्यातच नालायक प्रिया पुढे येते आणि रविराजांच्या हातून जे प्रिस्क्रिप्शन ज्या गोळ्या लिहून दिलेले असतात ते हातातून हिसकावूनच घेते. पुन्हाही प्रियाला सांगते की हे बघ आत्ताच्या आत्ता ते प्रिस्क्रिप्शन एकतर कल्पना नाहीतर सायलीच्या हातात दे. त्या दोघी मिळून प्रतिमाला गोळ्या औषधे देतील. तुला हे सगळं पाहण्याची गरज नाहीये. पुन्हा हिने सर्वांच्या समोर प्रियाच्या तोंडावरती तिचा अपमान केलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायली गाढ झोपी गेली असता सायलीचा तळपाता उघडा पडलेला असतो आणि अर्जुनने सायलीच्या पायावरची जन्मखून पाहिली असता त्याला सत्याचा खुलासा झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आता प्रियाच्या पायावरची जन्मखून खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी अर्जुनने मुद्दाम प्रियाला कॉफी आणायला सांगितलेली असते आणि ज्यावेळी प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते त्याच वेळेस चैतन्य तिला टोमणे मारत असतो. तर चैतन्यला प्रिया सांगते की हे बघ मला अर्जुनने स्वतः कॉफी आणायला सांगितली होती आणि त्याच्यासाठी मी कॉफी घेऊन आले आहे. अर्जुन हे घे तुझी कॉफी. असं म्हणून आता प्रिया अर्जुनच्या हाती कॉफी टेकताच अर्जुन आता त्याला भाजल्याचं नाटक करतो आणि जी गरम कॉफी असते ती प्रियाच्या बरोबर पायावरती सांडून देतो. अर्जुनची एक स्ट्रॅटेजी असते कारण अर्जुनला सत्य शोधून काढायचं असतं. प्रियाला आता पायाला भाजल्यानंतर प्रिया आरडाओरडा करायला लागते. अर्जुन तिला सांगतो की तन्वी तू जा पटकन, अगं पाय धुवून घे नाहीतर फोडं येतील. तेव्हा आता प्रिया बाथरूममध्ये गेली असता अर्जुन चैतन्यला सांगतो की कॉफी तिच्या अगदी करेक्ट पायावरती कळाली आहे. आता ती पाय धुतल्यानंतर तिच्या पायावरती ती जन्मखून राहणारच नाही आणि तेव्हाच कळेल की ती तन्वी आहे की नाही. अर्जुनचा अंदाज बरोबर ठरणार असतो. प्रिया बाहेर तरी येते तेव्हा अर्जुन प्रियाची काळजी दाखवतो तिला आणि तिला सांगतो की अगं तन्वी तू बस ना, मी तुझा पाय पुसून देतो.
तेव्हा प्रिया घाबरते, कारण तिची जन्मखून उघडी पडणार असते. त्यामुळे प्रिया सांगते की नाही नाही अर्जुन, अरे राहू दे, मी ठीक आहे असं सांगून ती तेथून निघून जाते. परंतु प्रियाच्या पायाचे ठसे आता खाली उमटले असता अर्जुन ते चेक करतो आणि अर्जुन चैतन्यला सांगतो की हे तर स्केच पेन किंवा पेंटचे मार्क आहेत. आता जर का तिची तळपायावरची ती जन्मखून पुसली असेल ना, तर आपल्याला खरं